सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। पोटात बाळ दगावल्यानंतर देखील डिलिव्हरीसाठी 24 तासाहून जास्त वेळ प्रतीक्षा, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाला मनसेचा दणका। दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांचं मत। घरडाव कॉलेज अँड हॉस्पिटल तर्फे शेतकरी मेळावा संपन्न आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी लागू केले आदेश। आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खेडमधून धक्कादायक बातमी समोर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडलाय। प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या पोटातील बाळ मरून 24 तास होऊन गेले तरी देखील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित न राहिल्याने ती महिला अक्षरशः मृत्यूशी झुंज देत राहिली। ही बाब मनसेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तेथे डॉक्टरांना जाग येत त्या महिलेच्या पोटातील मृत अभ्रकाला शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली। खेडमधील कळंबणी हे उपजिल्हा रुग्णालय आहे, मात्र तेथील स्त्रीरोग तज्ञ महिन्यातून 4 दिवस देखील उपलब्ध नसतात। त्यामुळे ग्रामीण भागातील गर्भवती मातांचे मोठे हाल होत आहेत। रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गोरगरीब महिलांना देखील खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो। या भीषण प्रकारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवणे निघाले। मंडणगड तालुक्यातील शीतल भंडारे या प्रसूतीसाठी खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या, मात्र यावेळेस त्यांच्या पोटात असणाऱ्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली। याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असल्याने सर्वप्रथम ते कमी करण्याचे काम आम्ही केले असे सांगत या सर्व प्रकारावरती सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रसूतीपूर्वी करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये पोटातील अर्भकाची हालचालच होत नसल्याचे निदर्शनास आले होते। या गोष्टीची कल्पना येऊन देखील या डॉक्टरनी या महिलेची प्रसूती न केल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। तसेच यावेळेस महिलेला जास्त वेदना होत असताना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी 10 मिनिटात पोहोचतो असं सांगत वेळकाढूपणा केल्याचा आरोप देखील केलाय। यावर रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टरांनी आपण उपचारासाठी खेड येथे येण्यास निघालो होतो, मात्र दापोलीहून खेडला येताना वाकवली दरम्यान दापोली रुग्णालयातून पोल आला आणि त्या ठिकाणी प्रसूतीला आलेल्या महिलेची प्रसूती रखडल्याने महिला रुग्णाची प्रकृती खालावली असल्यामुळे आपल्याला पुन्हा फिरून दापोलीस जावे लागले असं स्पष्ट सांगितलं। मात्र दापोलीतील रुग्ण महत्वाचा आणि आमचा रुग्ण महत्वाचा नाही का असा प्रश्न उपस्थित करत नातेवाईकांनी या ठिकाणी आक्रमकपणाची भूमिका घेतली। गुरुवारी संध्याकाळी या घटनेची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय आखाडे यांना मिळाली। त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालय प्रशासनाला इशारा दिला आणि त्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग येऊन त्यांनी या मृत अर्भकाच्या मातेवरती शस्त्रक्रिया करण्यास पुढाकार घेतल्याचं दिसून आलं। खरं तर खेड सारख्या शहरात उपजिल्हा रुग्णालय असून देखील या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळतं। गंभीर अपघातातील रुग्णांना देखील केवळ डॉक्टरांअभावी इतरत्र हलवण्याची गरज पडते। खेड तालुक्यात उभारण्यात आलेले कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे केवळ नावालाच उभे राहिलं असल्याचं या सर्व प्रकारामधून समोर येत आहे। मंडणगड तालुक्यातील भंडारे हे कुटुंब जवळपास 24 तास उलटून गेले। इथं एक डिलिव्हरीचं पेशंट म्हणून आलं होतं। कालपासून अद्याप म्हणजे त्यांनी काल जेव्हा सोनोग्राफी केली बाहेर सिव्हिलमध्ये, त्याच्यामध्ये असं त्यांना निष्पन्न झालं की बाळ मृत्युमुखी झालेलं आहे, तरी देखील ते इथं आले। डॉक्टरांचा एवढा हलगर्जीपणा इथं आहे की कालपासून आतापर्यंत 24 तास इथं कोणीही बघितलेलं नाही। अक्षरशः त्यांची बेकार अवस्था झाली त्या महिलेची। खरं तर हे सरकार सांगतं की बहिणींच्या पाठीशी सरकार आहे, खरं तर हे सरकार 1,500 रुपये न देण्याऐवजी वैद्यकीय सेवा अशा कोणत्या तरी चांगल्या केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा जीव वाचेल। आम्ही इथं आल्यानंतरच यांची सूत्र हल्ली, हे काय मरणाची वाट पाहत होते काय? ह्या कळबणीमध्ये कित्येक म्हणजे डॉक्टर तर इथं अवेलेबल नसतातच, कित्येक जे गोरगरीब इथे येतात, आशेने येतात, त्यांना इथून परत पाठवलं जातं आणि इथले ज्या सिस्टर लोक आहेत त्याच सांगतात की बाळ डॉक्टरकडे न्या, इकडे न्या, हे सजेस्ट करतात। मग जर ह्यांचा जर उपयोगच जर नसेल तर मला वाटतंय की ह्या हॉस्पिटलला लॉक लावलं पाहिजे। लोक इथं आशेने येणार नाहीत।
जर इथे ह्या हॉस्पिटलला लॉक लावलं असतं तर 24 तासाच्या आधीच ते कुठल्या तरी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये, खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी त्यांची सेवा घेतली असती. परंतु ह्या अशा हॉस्पिटलमुळे, आशेवर ठेवणारं हे सरकार हे हॉस्पिटल आहे, त्यामुळं या अशा हॉस्पिटलला बंद केल्याशिवाय पर्याय नाही. पेशंटचं नाव काय आणि इथं कधी ऍडमिट केलं आणि काय डॉक्टरनी सांगितलं? पेशंटचं नाव शीतल रुपेश भंडारे. आम्ही मंडणगडला सरकारी दवाखान्यात नेली होती तिचं बीपी चेक करायला. तिचं बीपी डॉक्टरांनी सांगितलं 4 दिवसांनी चेक करायची. तर बीपी चेक करताना बीपी नॉर्मल होती. मग बाळाचे ठोके चेक करत होते तर तिथं आढळलं की बाळाचे ठोके लागत नाही. तर बाळाचे ठोके लागत नाही. त्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करा. सोनोग्राफी केल्यावर मला समजेल. मग आम्ही मंडणगडात सोनोग्राफी बॉम्ब डॉक्टर होते, ते नाहीत, 15 दिवसासाठी कुठे बाहेर गेलेले. मग आम्हाला खेडमध्ये पाठवलं. मग खेडमधून सोनोग्राफी केल्यावर सांगितलं की बाळ परवाच गेलेलं आहे, तुम्ही ह्या करा, घेऊन जा. मग आम्ही इथं घेऊन आल्याच्या नंतर डॉक्टर होते, ते डॉक्टर बोलले की तिचा आता बीपी आहे, आता काय करता येणार नाही, तुम्ही थांबा, संध्याकाळपर्यंत वाट बघूया. बीपी लो झालं की आपण करूया. तर इथले सिस्टर वगैरे सर्व बोलायला लागलं की आपण संध्याकाळपर्यंत नॉर्मल करण्याचा प्रयत्न करूया. 2.5 वाजेपर्यंत टाइम दिलेला आहे आजचा की नॉर्मल करूया, नाही झालं तर मग सिझरला घेऊया. पण बाळ तर डेथ होतं. बाळ डेटच होतं. तर 2.5 वाजल्यापासून तिला काळ चालू झालेला आहे. अजून काय तिला काय झालेलं नाही, नुसता त्रास होते तिला. आता काय अजून काय डॉक्टर आलेलं नाही. तिचे डोळे वगैरे फिरवते ती. आता तिला दम लागते नुसता. तर दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश दादा कदम यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला असून ही जागा भाजपालाच मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र या उलट चित्र हे खेड शहरात पाहायला मिळते. दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार असल्याचं मत शहर अध्यक्ष अनिकेत कानडे यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वत्र रणधुमाळी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तरी गुरुवारी खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप पदाधिकारी दिसून न आल्यामुळे याबाबत शहर अध्यक्षांना विचारलं असता आपल्याला आमंत्रण आलं होतं, मात्र वैयक्तिक कामामुळे बाहेर असल्याचं कारण पुढे करत आपण पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच यावेळी त्यांनी दापोली विधानसभेत भाजपाचाच उमेदवार असेल हे सांगत असतानाच महायुती म्हणून उभा राहिलेला उमेदवार हे भाजपाचेच उमेदवार आहेत असं आम्ही मानत असल्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघातून उभे राहणारे आमदार योगेश दादा कदम हे भाजपाचेच उमेदवार असल्याचं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलंय. महाराष्ट्रातल्या सर्व जागा ह्या भाजपच लढवणार आहे. ह्याचा अर्थ आता भाजप लढवणार आहे, ह्याचा अर्थ तुम्ही भाजपच सगळ्या सीट लढवेल असं न काढता महायुतीतले जे उमेदवार असतील, तो राष्ट्रवादीचा असेल, सेनेचा असेल आणि भाजपचा असेल, जरी त्या मित्रपक्षांनी 2 जरी आमचे उमेदवार दिले असले तरी पण आम्ही तो भाजपचाच मानतो. इथं दापोली मतदारसंघात असणारा उमेदवार तोही भाजपचाच असणार आहे. त्यामुळं जो महायुतीचा उमेदवार त्याचं आम्ही काम करणार. पुढच्या बातमीकडे. घरडा केमिकल्स लिमिटेड यांच्या सामाजिक उपक्रम अंतर्गत शेतकरी मेळावा आणि घरडा कृषी संसाधन केंद्र उद्घाटन समारंभ 2024 रोजी 18 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज सकाळी 9 ते 4 या वेळेत पार पडला. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते याचे उद्घाटन संपन्न झाले. तरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी घरडा फाउंडेशनचे विश्वस्त सतीश बेंगोली हे उपस्थित होते. त्याचबरोबर सहयोगी अधिष्ठाता उद्यान विद्या महाविद्यालय दापोलीचे डॉक्टर प्रदीप हळदवणेकर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संचालक शिक्षण डॉक्टर पराग हळदणकर, प्रमुख CSR घरडा केमिकल लिमिटेडचे विनायक दळवी हे देखील उपस्थित होते. घरडा फाउंडेशन आणि उद्यान विद्या महाविद्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेला हा मेळावा बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल लवे तालुका खेड येथे यशस्वीरित्या पार पडला. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, सर्व शेतकऱ्यांना, बांधवांना आज खास विशेष दिनानिमित्त वेलकम. खूप आग्रहाचं निमंत्रण. आज घरडा फाउंडेशनच्या वतीनं एक आदर्श शेती कशी असावी किंवा त्याचा एक प्रात्यक्षिक म्हणून एक उपक्रम आज सुरू करतोय. शेतकऱ्यांसाठी एक विशेष मेळावा, त्यामध्ये विविध उपक्रम आपण आज साजरे करतोय. कोकणामध्ये 1 एकर शेती सुद्धा
पुरेशी आहे. जर आपल्याला उदरनिर्वाह व्यवस्थित करायचा असेल तर त्यामध्ये वेगळे ॲक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळे प्रयोग कसे करता येतील त्याचं उत्तम उदाहरण आज घरडा फाउंडेशनच्या वतीनं शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करून सांगणार आहोत. त्याबरोबरच घरडा फाउंडेशनची टीम शेतकऱ्यांना, कोकणातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी अवेलेबल राहील, उपस्थित राहील किंवा ते सुद्धा त्यांना कधी अडचण आली तर ह्या सेंटरमध्ये येऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. त्याशिवाय त्यांना लागणारं काही म्हणजे वेगवेगळ्या कन्सेशन रेटमध्ये वेळच्या वेळी आम्ही काय देऊ शकू त्यावेळी आम्ही पब्लिसिटी करून सगळ्यांना सांगत राहू. पुन्हा एकदा घरडा फाउंडेशनच्या वतीनं आमची कळकळीची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना, परिसरातील सगळ्यांना, आपण याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्यासाठी कसं घरडा फाउंडेशनचा वापर आपल्या चांगल्या भल्यासाठी कसा करता येईल तेवढा करून घ्यावा अशी माझी आणि घरडा फाउंडेशनच्या वतीने सर्व टीम मेंबरची कळकळीची विनंती राहील.